आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी येते। बातमी आहे अभिजित पानसेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विधान परिषदेसाठी मनसेकडून अभिजित पानसे हे निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसतील, तर कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आत्ताची आपण ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय। थेट जाऊयात, आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहे। प्रणाली, गुड मॉर्निंग। आणि मनसे निवडणुकीच्या रिंगणात लोकसभेत उतरणार की नाही असा संभ्रम होता, मात्र आता कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसेंच्या उमेदवारीचं नाव समोर येतंय। काय अपडेट्स आहेत? अभिजित पानसे हे राज ठाकरे यांचे जवळचे नेते मानले जातात। विशेषतः म्हणजे शिवसेनेमध्ये असताना सुद्धा राज ठाकरे जेव्हा विद्यार्थी सेना बघत होते त्यावेळेला सुद्धा अभिजित पानसे हे त्यांच्या बरोबर होते। मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी मनसे पक्ष स्थापन केला त्यावेळेला सुरुवातीला काही कालावधी अभिजित पानसे हे शिवसेनेमध्येच होते आणि त्यावेळेला संपूर्ण विद्यार्थी सेनेची धुरा ही अभिजित पानसे सांभाळत होते। परंतु नंतर अभिजित पानसे हे राज ठाकरे यांच्या बरोबर आले आणि तेव्हापासून सुद्धा त्यांनी राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून मनसेसाठी काम केले। त्यामुळे मनसेच्या वतीनं अभिजित पानसे यांना पदवीधर कोकणमधून पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे अभिजित पानसे ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 4 जागांसाठी येत्या काळामध्ये निवडणूक होणार आहे। त्यापैकी 2 ही शिक्षक आणि तर 2 हे पदवीधर अशा मतदारसंघातून ह्या निवडणुका होत आहेत। त्यापैकी कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांच्यासाठी ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मुख्य म्हणजे गेल्या काही वर्षाच्या कालावधीमध्ये मनसेनं विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून ठेवलेली आहे आणि त्याचा फायदा हा अभिजित पानसे यांना या निवडणुकीमध्ये होताना दिसू शकेल। निश्चितच धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी।